मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस आज प्रयागराजमध्ये गंगेत स्नान करणार। मुख्यमंत्री रात्री उशिरा दिल्लीला रवाना झाले। सामनातून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली। एकेकाळी केजरीवालांवर मोफत योजनांसाठी रेवड्या वाटपाचा आरोप करणारे आता रेवड्यांचा वर्षाव करून निवडणुका जिंकू लागले, तशा शब्दात सामनातून मोदींवर टीकास्त्र डागण्यात आलंय। शिवसेनेच्या ठाकरे गटाचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख आता मुकेश जीवतोडेंचा शिवसेनेमध्ये प्रवेश। अचानक मुंबई गाठत थेट पक्ष बदलला, राजकीय वर्तुळात चर्चा। नागपुरात साकारणात सायक्लोट्रॉन केंद्रासाठी कृती गट स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। कॅन्सर रुग्णांवर उपचारासाठी केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार। अमरावतीत ठाकरेंच्या शिवसेनेची जिल्हा बैठक संपन्न। शिवसेना उपनेते आमदार नितीन देशमुख यांचे बैठकीला प्रमुख मार्गदर्शन। जिल्हाभरातील पदाधिकाऱ्यांची बैठकीला मोठ्या संख्येने गर्दी। मेघना बोर्डीकर यांनी जिंतूरमध्ये घेतला जनता दरबार। मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा बोर्डीकरांकडून प्रयत्न। अमेरिकेत एलॉन मस्क यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। मोदी आणि मस्क यांच्यात उद्योग वृद्धी व्यापार यावर झाली चर्चा। भारतासह सर्व देशांवर जशास तसे कर लादले जातील, पंतप्रधान मोदींना भेटण्याच्या 8 तास आधी ट्रम्प यांची घोषणा। मनोज जरांगेंची आज अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद। सकाळी 10 वाजता घेणार पत्रकार परिषद। पत्रकार परिषदेत उपोषणाची भूमिका स्पष्ट करणार। जगभरातल्या 180 भ्रष्ट देशांच्या यादीत भारताचा 96वा क्रमांक। भारतामध्ये डिजिटल आयुधांचा वापर वाढल्यापासून भ्रष्टाचार कमी। प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जाणारा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे। आजच्या दिवसाला लाल गुलाबाला महत्त्व। आज लाल गुलाबांची मार्केटमध्ये जोरदार मागणी। हिंगोलीत शिवजन्मोत्सवाला सुरुवात। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर ऐतिहासिक माहिती सांगणाऱ्या चित्र प्रदर्शनीचे उद्घाटन। पुण्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करण्यावर बंदी। उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी काढल्या आहेत। जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये बर्ड्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया ईशान्य भारतात आढळणाऱ्या दुर्मिळ पक्ष्यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन। छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मिलिंद म्हैसकर यांच्या हस्ते। 18 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 11 ते संध्याकाळी 7 पर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।